नमस्कार आणि गुड मॉर्निंग मित्रांनो, मी तुमचा टी व्लॉग्स. मग कसे आहात? आय होप तुम्ही मजेत असाल. मित्रांनो, आता वाजले आहे आफ्टरनूनचे 12 o'clock आणि खरं तर मी काय आलं ब्लॉग का लेट स्टार्ट केलं म्हणजे ना थोडं कामं वगैरे होते, ते कामं केले. आणि कामं दररोज असतात का नाही, नवीन गोष्ट नाही आहे. कसं आहे ब्लॉग हां कामं होते ते तर आता झाले ऑलमोस्ट. आता भाजी कापूया. भाजी आहे कापायची आहे, म्हणजे कापू पण आणि बनवून पण टाकू. परवलची भाजी आहे, परवल. आणि अजून भात तर आहे, भात मांडला आहे मी, झालाच म्हणजे. आणि नंतर चपात्या तर आहे कालची, आणि काल भाऊने फोडणी वरणाला फोडणी टाकली होती. हां आता ते करू. ठीक आहे. अजून तर काय नाही, अजून तर काय नाही बस. आणि आत्ता मम्मी तिकडून निघाली आहे. मम्मीला यायला तरी 1-2 वाजतीलच. आणि बघा भाऊने महाबलेश्वरवरून चॉकलेट आणला होता, म्हणजे एवढंच बाकी आहे बघा. आता खाऊ थोड्या वेळानंतर आणि मग भाजी कापू. आणि मग अजून काय नाही आहे. आणि मित्रांनो, फायनली एक चांगली बातमी आहे, म्हणजेच जे हे आपला चिंचगुळ्या चिंतामणींचा त्यांचा अपडेट आलं आहे. टी शर्ट उद्या आणि परवा त्यांचं डिस्ट्रीब्युशन आहे, उद्या आणि परवा. तर आता माझं असं थोडी एक हे झाली आहे, म्हणजे काय आलं आहे, आता माझी इच्छा आहे हॉस्पिटलला यायची, पप्पांना भेटायला. म्हणजेच मी कसं बोललो, आता मी 1 दिवस स्पेंड करेल तिथे. 1 दिवस म्हणजे कसं, आज सकाळी गेलो तर संध्याकाळपर्यंत थांबेल, संध्याकाळी वाटलंच भाऊ नाही तर मम्मी येईल असं. तर माझं असं चालू आहे, विचार करतो मी. आणि कसं आहे, आता मला एक टेन्शन होतं की हे टी शर्ट कधी हे लोक ठेवतात. तर मी तर बोललो आता उद्या नाही तर परवा, मे बी मी परवा जाईल याला हॉस्पिटलला. उद्या वाटलंच असं करतो, उद्या मी टी शर्ट घेऊन येईन. ठीक आहे. म्हणजे कसं, परवा गेलो संध्याकाळी आलो आणि त्याच्यानंतर आपल्याला संडेला तर यालाच जायचं आहे आगमनाला. तर संडेला पण आपण आगमनाला सगळं कामं वगैरे करूनच जाऊया, म्हणजे इकडून 12पर्यंत निघू. जे दरवर्षी तसंच होतं आपलं, 12 वाजताच निघतो. तसंच म्हणजे या टायमालाच निघतो तसं. तर 12च्या दरम्यानच निघू, कामं वगैरे करू. आणि मग नंतर काय मग तसं ठीक आहे. आता बघू शर्ट कसं आहे. तर मी खरं तर ते शर्टचं हे टाकणार होते, म्हणजे टेलर आधी टाकलेला, पण त्याच्यातनं फक्त शर्ट असा नॉर्मल शर्ट आहे तसाच दिसत होता. शेडचं एक लाईक ऑरेंज थोडा आणि लोगो, इथे लोगो असतो त्यांचं ते. तसं आहे. आता बघू कधी, म्हणजे उद्या जाईल तर उद्या, आता गेल्या मला तर लगेच भेटणार नाही असं आहे. म्हणून ना थोडा लवकरच जायचा ट्राय करेल. म्हणजे घरी कोण असेल तर मम्मी वगैरे असेल, नाहीतर मम्मी आज गेली संध्याकाळी तर उद्या येत असेल, उद्या आली सकाळी वगैरे, तर तसं म्हणजे मला तसं तिकडे हे करायला जायला, घर तर एकटं सोडू नाही शकत असं. तसं आहे. पण इतका आता तसंच विचार केला, घर एकट्यानं सोडू शकत तर आपण कुठे जाऊच नाही शकत तसं पण आहे. म्हणून मग थोडं बघू आता कसं आहे. कारण की शर्ट घ्यायला जायचंच आहे आपल्याला, पैसे दिले तसं नाही, आवड आहे आपल्याला, जायचं आहे म्हणजे घ्यायचंच आहे. आणि मी, कारण की मला माहिती मागच्या वर्षी काय शर्ट घालून काय एक्सपिरियन्स झाला. म्हणजे मी ना असं वाटत होतं की मी या मंडळांचा सदस्य होतो मागच्या वर्षी. मी त्याच टी शर्ट घातलेला होता चिंतामणीला, आणि तिकडेच त्यांच्या ते मध्ये रोडमध्ये, म्हणजे जे पूर्ण त्यांचे म्हणजे मंडळाचे सदस्य त्यांच्यामध्ये पूर्ण राहत होतो म्हणजे नाचत वगैरे होतो, तिथेच होतो तसं. म्हणून मला शर्ट घालून थोडी फिलिंग वेगळी येते. असं वाटतं की आपण मंडळाचे सदस्य जावं तसं आहे. म्हणून इच्छा आहे की शर्ट घ्यायचा, दरवर्षी शर्ट घेऊ आपण, असं नाही आहे की असं माझी इच्छाच असते. ठीक आहे. आता चला भाजी कापू आणि बघू काय आहे. ठीक आहे. मित्रांनो, आता कांदे कापून झाले. ठीक आहे. कांदे पण कापून झाली, कांदे पण कापून झाले आणि भाजी पण कापून झाली. भात झाला आहे. आता भाजी मांडू.
कढी कुठे रे कढई? भाजी कशी बनवली? तो तेल याच्यात काढू. कढईमध्ये तेल आहे आणि तो तेल याच्यात बाप्पा माझा चिंच पोकळीचा. बाप्पा माझा चिंच पोकळीचा. ठीक आहे, लागला तर टाकता येतो आपल्याला ते. वरतून तेल टाकता येतो म्हणून मी जास्त झाला ना तर ते बोलतात ना डायलॉग, पूर्ण केटलीचा तेल वापरला का तसं. हा मित्रांनो, मला ना एक थोडं ना एक शेअर करायचं आहे असं. म्हणजे ना एक आजच चांगलं झालं, आज एक चांगला मोमेंट झाला. मोमेंटच म्हणू शकतो हा. म्हणजे काय झालं, मला आहे ना आज स्वप्न पडलं आहे एक सकाळी सकाळी. म्हणजे आधी पण पडायचे चांगले स्वप्न, हा चांगलं स्वप्न आहे. आधी पण चांगले आले, आधी ते एकदमच चांगले आले. आधी स्वप्न आले, आता 2-3 दिवसाआधी आले. मला आहे ना माझ्या स्वप्नात, म्हणजे खरं सांगतो, माझ्या स्वप्नात ना गणपती बाप्पा येतात. हा म्हणजे त्यांचा चेहरा चेहरा दिसतो मला. आता ते मला माहिती नाही, ते मी दिवसभर फोन बघतो म्हणून तसं होतं का, मे बी तसंच होत असेल. तर माझ्या स्वप्नात येतात. 2-3 वेळा येऊन गेला, आधी पण आले. ज्या दिवशी म्हणजे मागच्या वर्षी गणपतीच्या वेळेस झाले होते. म्हणजेच ना कसं, आम्ही उद्या चाललोय बाप्पाच्या दर्शनाला, हा मुंबईला, आणि आदल्या दिवशी आदल्या रात्री याच्यात माझ्या स्वप्नात आले असं. म्हणजे त्या आदल्या नाही, त्याच रात्री, म्हणजे उद्या चाललोय आणि आजची जी रात्र आहे ना त्याची, त्या याच्यातच आले माझ्या स्वप्नात. असं पण झालंय. मला आता डाऊट आहे, तेवढं जास्त झालं जायचं असं काय नाही. हां, तर ते कसं आहे, तसंच वाटतं मला. तर माझ्या स्वप्नात आले होते, पण नंतर पण खूप वेळा आले असे माझ्या स्वप्नात बाप्पा येतात. मला आता मागे आता एक स्वप्न आलं होता बाप्पाचं घर. त्याच्यात ना कोणत्या बाप्पाची मूर्ती होती म्हणजे यावर्षी खेतवाडीचा राजा आहे ना, त्या बाप्पांची मूर्ती माझ्या स्वप्नात आली. म्हणजे ना कधी कधी मी दुसऱ्या दिवशी उठतो ना, स्वतःला खूप लकी समजतो की माझ्या स्वप्नात बाप्पा येतात ते. आता मला ते माहिती नाही, मी दिवसभर आता बाप्पाचे असे पोस्ट वगैरे पाहतो, त्याच्याने येतात का काय असं मला माहिती नाही, पण येतात ते गरजेचं. ते खूप लकी आहे, म्हणजे मी असं स्वतःला लकी समजतो. तर आज पण तसाच झाला. आज काय झालं माहिती आहे, आज ना मी असाच ना, म्हणजे एक मॉर्निंगचा 5:30च्या वेळ असेल तसंच वाटतं मला. मी झोपलो होतो, ड्रीम तसंच झोपलो होतो. मग ना मला आहे ना असं एक आलं स्वप्न की मी आहे ना कोणत्या तरी लालबागचा राजा, यांचा मंडळाचा जो कोणतरी दादा आहे त्याला मी भेटलो आहे. तो मला ओळखतो, चांगला ओळखतोय तो. तर त्याला मी रिक्वेस्ट करतोय की दादा मला ना लालबागच्या राजाची म्हणजे तुमच्या मंडळाची ID भेटेल का, असं तसं मी त्याला रिक्वेस्ट करतोय खूप. आणि मी असं पण बोलतोय, हे चुकीचं आहे, मी असं पण बोलतोय
की दादा मी तुला ना एक्स्ट्रा पैसे देतो वाटलं, हा किती पैसे म्हणजे तसं देतो मी, जास्त देतो तुला पैसे, हा प्लीज मला आय डी दे. तर तो दादा मला असं बोलते की हा ठीक आहे मी चालेल तुला आय डी देतो. हा भाई काय म्हणजे ना तो स्वप्न ऑलमोस्ट पूर्णच होत होता. आणि नंतर ना वाटतं 7-7:30 वाजले आणि मग मी उठलो. म्हणजे मी ना तो दादा असं बोलतोच आहे, कॉलवर बोलायला जातच होता आणि तेवढ्यात कॉल हे झालं तर यार मग उठलो मी. म्हणजे भाऊचा आवाज आला, भाऊ कसं जात होता त्याला सोडायला जायचं होतं. म्हणलं भाई साहेब आता काय म्हणायचं. स्वप्न वेगळे येतात असे, म्हणजे ना मला खूप आहे, 3-4 वेळा येऊन गेलो माझ्या स्वप्नात बाप्पा. आणि मी खूप लकी समजतो की असं खरंच होतं, चांगली गोष्ट आहे, येतात माझ्या स्वप्नात. मला कोणतेच असे कारचे कसलेच नाही येईल स्वप्न, पण याचा हा बाप्पाचे स्वप्न करून झालं मला खरंच. काय नाही एकदा अजून एक स्वप्न आलं होतं. म्हणजे ना तेव्हा IPL सुरू होती, तेव्हा स्वप्न आलं होतं. तेव्हा ना मम्मी पप्पांची वाटतं ॲनिव्हर्सरी होती. त्यावेळेस त्याच दिवशी वाटतं, त्याच्या आदल्या दिवशी काहीतरी स्वप्न आलं होता एप्रिलच्या वेळेस. मला काय स्वप्न आलं माझ्या घरी म्हणजेच आपल्या घरी ना MS धोनी हे आले होते. म्हणजे ते कसं माझा बर्थडे आणि तेव्हा आले ते मला भेटायला. म्हणजे आणि मी त्यांना हक करतोय कोण आणि मी इमोशनल झालो एकदम, असं स्वप्न आलंय. आणि खरं सांगतो मी, हे खोटं नाही आहे, मला सांगून काय भेटणार आहे खोटं. खरं सांगतो माझं असं आले स्वप्नात. म्हणजे मी इतका लकी समजतो ना, काय म्हणायचं. म्हणजे मी खरंच असं झालं पाहिजे. स्वप्न आयडीचं स्वप्न आलं, आयडी भेटतोय भाई, हा स्वप्न आला काय म्हणायचं. पण नाही, इन फ्युचरमध्ये तरी एकदा तरी कोणत्या तरी मंडळाचा सदस्य पक्का होईल मी, पक्का. तिकडे मी असं माझे हे सदस्य नाही, मी डायरेक्ट तिकडे लालबागला राहायला जाईल. वाटलंच मला चाडमध्ये पण राहायला भेटलं तरी चालेल, पण मी राहायला जाईल, एकटा राहील मी, एकटा. तसं चालेल, वाटलंच तसं करेल मी, एकटा राहायला तयार आहे. पण घ्या कोणीतरी बाबा, सदस्य होईल मी. अरे हालत टाकायचे हालत टाकले. हालत टाकली भाजी आपल्याला येते बनवता, आपण आपल्या हिशोबाने बनवतो. कार्बेट नाही घरी ना, आम्हाला सगळ्या भाज्या आवडतात, ऑलमोस्ट सगळ्याच समजा. मला आहे ना भाजी कोणती नाही आवडत जास्त तरी, म्हणजे खातो तरी, नाही आवडत ना तरी खातो असं आहे. मला भाजी आवडत नाही. कधी कधी वांगे वैताग येतो, आवडतात असं कधी मसाला टाकून बनवले ना मम्मीने मस्त तर आवडतात. पण कधी कधी वैताग येतो भाजी खायला, ती बोर होतो म्हणजे असं. आणि नाहीतर कसं आहे, मला मी जास्त वांगी पण नाही खात, मला खाज पण येते कधी कधी. हे गरम पाणी पडलं होतं ना अंगावर, म्हणून कधी कधी खाज पण येते, म्हणून मी खात नाही. आणि मग अजून कोणती भाजी नाही आवडत, लौकी. लौकी पण नाही आवडत. लौकीचे पराठे आवडतात, ते कोणाला नाही आवडत, ते सर्वांनाच आवडतात लौकीचे पराठे. कसं आहे
स्वप्न हा पूर्ण झाला पाहिजे. 2 स्वप्न फक्त पूर्ण झाले पाहिजे, बस अजून काय नाही. एक आहे आपल्या महेंद्रसिंग धोनी साहेब आपले, त्यांना भेटायचं आहे. भेटू कधी ना कधी तरी भेटूया. इम्पॉसिबल पण वाटतं कधी, पण कधी कधी वाटतं ठेवायचे हो. नंतर टाकूया तिखट आणि मीठ. टाकून नको प्लेट. आणि जरा थोडं तेलामध्ये होऊ द्या. आमच्या शाळेच्या मुलं इथून मागून 5 मिनिटावर शाळा आहे आमची. अरे खूप आठवण येते शाळेत. अरे वाईट पण वाटतं. म्हणजे ना मला असं वाटतं की अजून काहीतरी फॅसिलिटी त्यांनी ॲड केले. हा म्हणजे ते आम्ही पण डिझर्व करत होतो ते फॅसिलिटी. मित्रांनो, आता वाजले इव्हनिंगचे 7 o'clock आणि आता चाललो आहे आपण पप्पांचे ते बुक्स द्यायला, म्हणजेच लायब्ररी. हां म्हणजे ना मला थोडं बोलायला जमत नाही, हा वर्ड तरी नाही जमत. लायब्ररी हां असं. हां तर तिकडे चाललो आहे. होतं करिअरी म्हणजे ना असं बोलायला जमत नाही, हा वर्ड तरी मला जमत नाही. बाकीचे म्हणजे थोडं असं जमून जातं. एक याच्यापेक्षा डिफिकल्ट वर्ड असेल ना तो पण जमेल, पण हा बोलायला जमतच नाही. लायब्ररी हां लायब्ररी असं होतं. तर आता चाललो आपण तिकडे पप्पांची बुक्स देऊ आणि त्याच्यानंतर घरी तर नाही, पहिले बघू काहीतरी घ्यायला जायचं. चनोली घेऊन येऊ. चनोली मीन्स ते काय म्हणतात, जे म्हणतात ना छोलेसारखे. हां जसे असतात ते चनोली, बारीक असतात छोटे, ते घेऊन यायचे. आणि मग अजून काय नाही, ठीक आहे. आणि तिळाचं तेल पण आणायचं पप्पांचं. ते देवघरातलं तिळाचं तेल आहे ते संपले, ते आणायचं. आता हे दूर दिसतो नाही याच्यामुळे हे धूप लावली आहे. ठीक आहे चला मित्रांनो, आता वाजले आहे रात्रीचे 9:30 आणि आता जेवण झालं आहे. जेवणाला तेच होतं परवडची भाजी आणि फोडणीचा वरण, चपाती, भात. आणि नंतर तोंडी लावायला, म्हणजेच माहिती नाही तोंडी लावायला काय असं थोडं एक अटर तिखटचं बनवलं होतं. तेल तिखट त्याचं. चला मग जेवण तर झालं आता. चला मग आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर मग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय आणि गुड नाईट.